हे मित्रांनो, जय श्रीराम. तर मी ब्लॉग बघा तुम्ही कुठं बनवतोय. मी घराच्या खाली बनवतोय. तर आत्ता मी चाललो आहे माझी स्प्लेंडर धुण्यासाठी. तर आता म्हणजे इथं पाहू शकता तुम्ही, ॲव्हेटर लावली आहे आणि इकडं पाहिजे स्प्लेंडर आणि चोर. आता तुम्ही धूळ पा केवढी बसली हे पा. आणि निघालो कळालं पेट्रोलच नाही गाडीमध्ये. आता काय बुक इथपर्यंत जाते, नाही ढकलत न्यावं लागणार आहे. मग काय आलो इथं, आली गाडी आपली इथपर्यंत. बेल वाजवली, आजी आली, दार उघडलं. मग काय हिला घेतलं पा. गाडी धुवायचं तर आपलं राहूनच गेलं आणि हिला आल्या घेतलं. मग काय हिच्याबरोबर थोडा वेळ खेळलो, हिला घेऊन वर आलो. आजी कपडे काढायला आली, तिला गव्हाच्या ह्याच्यात सोडून खेळायला. तिला खूप मज्जा येते. पाहू शकता वातावरण बघा तुम्ही कसं झालेलं आहे. आणि हिला पा काय मज्जा येते. घेतले गवीच्या डोक्यावर टाकले, तिला आले मज्जा येते. आणि बाबांसोबत निघालो. मग मी विष्टा आणायला सेंटर लॉक बसवली. ती गाडी धुवायचं तर राहूनच गेलं. मग काय विष्टा घ्यायला आलो. सेंटर लॉक तर काय बसलं नाही. मग काय घरी घेऊन आलो, लावून टाकली इथं. आणि हिला पाहिजे खेळायला, तर हिला घाबरती. ते कॅक्टरसला ते दोन्ही वाचतात ना त्यामुळं. आणि मग काय मी आलो समोर इथं शेडमध्ये. मग मी दिला मला बल्ब बसव, गाडीचं बंद झालं आहे आणि आता बसवतो. मग काय CBR पाकिट धुळीने भरली आहे. आणि मग खोलली गाडी, बल्ब पाहिला, बल्ब एकदम ओके, काही कळना झालं. आणि स्प्लेंडर तर मी तर खोलून रोज लावायचं, तिचं काय हिचं काही कळना झालं आहे. इथं बॅटरी बसली पण वायर तिची ओके. शीटाच्या खाली एक वायर आहे, तिच्यात प्रॉब्लेम आहे माझ्या अंदाज.